Hello students, the name of the first topic or first chapter is units and measurement. तर हा जो टॉपिक आहे आपला युनिट्स अँड मेजरमेंट ह्याचा जो पहिला पार्ट आहे युनिट्स तो आतापर्यंत आपण पूर्ण केलेला आहे. ह्या भागात आपण काय पाहिलं, व्हॉट इज इन बाय युनिट, व्हॉट आर द टाइप्स ऑफ युनिट, देन व्हॉट आर द सिस्टम ऑफ युनिट्स, व्हॉट इज द यूज ऑफ डायमेन्शन्स टू ऑब्टेन द युनिट ऑफ ए डिराइव्ड क्वांटिटी. आता आपला हा आणि युजेस ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. आता आपला जो सेकंड पार्ट आहे किंवा सेकंड मेजरमेंट, या मेजरमेंटविषयी आपल्याला बघायचं आहे ठिकाणी. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज इन बाय ॲक्युरेसी अँड प्रिसिजन ऑफ मेजरमेंट, देन व्हॉट आर द अनसर्टनिटीज इन द मेजरमेंट, देन व्हॉट इज मीन बाय एरर इन मेजरमेंट, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एरर, देन हाऊ टू कंबाईन एरर, अँड लास्ट वन इज the significant figures. So let us start with definitions of accuracy, precision. Now what is meant by accuracy? Note down here. A accuracy of a measurement is how close that measurement is to the true value or actual value. म्हणजे एखादं मेजरमेंट घेतल्यानंतर ते मेजरमेंट ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे, that is given by the accuracy. जर समजा हा जो डिफरन्स असतो, इफ द मेजर्ड व्हॅल्यू इज व्हेरी व्हेरी क्लोज टू द ट्रू व्हॅल्यू, देन वी से दॅट देर इज हाय ॲक्युरेसी. आणि जेवढी ॲक्युरेसी जास्त असते तेवढा एरर हा कमी असतो, उलटा असतं. हायर इज द ॲक्युरेसी, लोअर इज द एरर. आता हे ट्रू व्हॅल्यू कशी काढायची असते, द मीन व्हॅल्यू इज मोस्टली टेकन ॲज ए ट्रू व्हॅल्यू. So this is the definition. So a measurement is said to be accurate if it is close and close to the accurate value. Now the second definition is here. इथं पण इथे लिहिले बघा, smaller is the difference between the true and the measured value. ह्यालाच आपण म्हणतो, हा जो डिफरन्स ह्याला आपण एरर म्हणतो. So smaller is the difference between the true value and the measured value of a physical quantity. Greater is the accuracy. उलट असतं. हा डिफरन्स हा जर स्मॉल असेल, एरर जर कमी असेल, तर ॲक्युरेसी काय असते, जास्त असते. नाव द नेक्स्ट पॉईंट इज अबाउट द प्रिसिजन. दोघांमध्ये फरक आहे बरं का. ॲक्च्युअली तुम्ही जर डिक्शनरी पाहिजे दोघांचा अर्थ तेच येतो, अचूकता किंवा काटेकोरपणा. पण ॲक्युरेसी म्हणजे या ठिकाणी काय, अचूकता, आणि प्रिसिजन म्हणजे काटेकोरपणा. बघा त्या ठिकाणी समजा असं गृहीत धरा, यू हॅव टू मेजर द मास ऑफ डस्टर. असं आहे, तुम्ही किती 10 रिडिंग्स घेतल्या, आणि ह्या जर सगळ्या 10 रिडिंग्स इफ दे आर आयडेंटिकल, त्या जर एकच असतील, आयडेंटिकल असतील, देन वी से दॅट देर इज अ हाय प्रिसिजन. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या आपण जर मल्टिपल रिडिंग्स घेतल्या, अनेक रिडिंग घेतल्या, अँड इफ दीज रिडिंग्स आर आयडेंटिकल, देन वी से दॅट देर इज अ हाय प्रिसिजन. सो डेफिनेशन ऑफ प्रिसिजन इज लाईक दिस. मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर सेड टू बी प्रिसाइज इफ मल्टिपल मेजरमेंट गिव नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. जसं समजा मी 10 रिडिंग घेतली आणि 10 पैकी समजा 7 म्हणा, 8 म्हणा, ह्या जर काय असतील व्हॅल्यू जर एकच असतील, आणि इफ दे आर क्लोजर टू द करेक्ट व्हॅल्यू, देन वी से दॅट देर इज अ हाय प्रिसिजन. नाउ नेक्स्ट पॉईंट इज अबाउट द अनसर्टनिटी. म्हणजे मेजरमेंटमध्ये अनसर्टनिटी किंवा अनिश्चितता का असते, अनिश्चितता ते आपण बघू. सो फॉलोइंग आर द रिजन्स ड्यू टू विच द अनसर्टनिटी इन ए ऑब्झर्वेशन अराईज. एखाद्या ऑब्झर्वेशनमध्ये अनसर्टनिटी किंवा अनिश्चितता, म्हणजे कधी काय असतं, आपले व्हॅल्यू काय असते, कधी जास्त असते ट्रू व्हॅल्यूच्या, कधी कमी असते या ठिकाणी. हे असं का होतं, व्हॉट आर द रिझन्स, हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायचं या ठिकाणी. सो लेट अस सी हियर. द फर्स्ट वन इज द क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. जर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही जर डिफेक्ट नसेल, if the instrument is properly set, if it is not defective, then it gives the true value. Error काय असतो, हा मिनिमम असतो. So uncertainty depends upon, first factor is the quality of instrument used for the measurement. Second one is the skill of the person performing the experiment. जो पर्सन एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो त्याला ती इन्स्ट्रुमेंट कसं हँडल करायचं, रिडिंग्स कसं घ्यायचा, टेक्निक काय, हे जर सगळं माहीत असेल, देन एरर हा कमी होतो. सो सेकंड अनसर्टनिटी डिपेंड्स अपॉन द स्किल ऑफ द पर्सन परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट. द थर्ड वन इज द मेथड यूज फॉर द मेजरमेंट. इफ यू फॉलो द करेक्ट मेथड, तुम्ही जर करेक्ट मेथड जर फॉलो करत असाल तर अनसर्टनिटी हे कमी येते या ठिकाणी, एरर हा कमी होतो. सो थर्ड वन इज
the method used for measurement, and the last one is the external internal factors affecting the result of experiment. There are some factors which cannot be controlled. Wind speed, example, wind speed आपण कंट्रोल करू शकत नाही. So in that case there is a uncertainty in the measurement. किंवा there are some other factor like voltage सतत जर फ्लक्च्युएट होत असेल, व्होल्टेज जर कमी जास्त होत असेल, then it affect the current. So these are the some external internal factors affecting the result of the experiment. So the reasons for uncertainty in a measurement are: number 1, quality of the instrument used; number 2, skill of the person performing the experiment; number 2, the method used for measurement; and last one is external internal factors affecting the result of experiment. ह्याच्यात मग काय तो मग डेफिनेट एक मार्काचे मग क्वेश्चन येऊ शकतात. व्हॉट इज मीन बाय ॲक्युरेसी किंवा व्हॉट इज मीन बाय प्रिसिजन इन मेजरमेंट, किंवा हा 2 मार्काचा. व्हॉट आर द रिझन्स फॉर अनसर्टनिटी इन मेजरमेंट, हा 2 मार्काला येऊ शकतो, प्रत्येकाला अर्धा मार्क. नाउ the next point is here the errors in measurements. आता माहिती तुम्हाला सांगितलं what is error. Error is the difference between the true value and measured value. So that difference is called as an error. Error cannot be completely avoided. Error आपला पूर्णपणे टाळता येत नाही, पण तो आपला कमीत कमी करता येतो. We can minimize it, but we cannot completely avoid it. So an error in a measurement is the difference between its true value and the measured value. Error may be positive or it may be negative. Smaller is the error, greater is the accuracy. तुम्हाला माहिती सांगितलं एरर हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह पण असू शकतो, आणि जेवढा एरर हा स्मॉल असेल तेवढी ॲक्युरेसी का असते, जास्त असते. नाउ द सेकंड पॉईंट ऑफ द एरर इज द एरर्स आर ब्रॉडली डिवायडेड इन टू द 2 classes. Number 1, systematic errors, and second one is random errors. Now first of all we will see about systematic errors. Systematic errors are introduced due to the reasons. Number 1, the faulty instrument. जसं मला सांगितलं आपण आन्सर कशावर म्हणून असते, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. सो इफ द इन्स्ट्रुमेंट इज फॉल्टी देन एरर इज सिस्टमॅटिक एरर इज इन्स्ट्रूड. नंबर 2, incorrect measurement process. If the process किंवा if the method of experiment is wrong, it is not accurate, then this systematic error is introduced. Number 2, carelessness, निष्काळजीपणा in taking the observations, etc. So these are the some of the reasons why the systematic error is introduced. Number 1, faulty instrument. Number 2, incorrect process, and number 3rd one is the carelessness. ह्याला म्हणायचं पर्सनल एरर म्हणतो आपण, नंतर बघणारच आपण. The next point about this error is these errors are either positive or negative. Now the next class of the error is the random error. Name itself suggests random म्हणजे स्वैर. नक्की हा एरर कुठल्या कारणामुळे आणि कधी येऊ शकेल हा आपल्याला सांगता येत नाही. बघा हा दोन्हीपैकी एक असतो बरं का, एक तर तो पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह. म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटची एरर जर पॉझिटिव्ह असेल तर प्रत्येक मेजरमेंटमध्ये तो पॉझिटिव्हच असतो. निगेटिव्ह असेल तर तो परत प्रत्येक मेजरमेंट निगेटिव्ह असतो. कधी पॉझिटिव्ह आणि कधी निगेटिव्ह असं नसतो. या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं, पॉईंट ऑफ डिफरन्स. नाउ हे रँडम मेजरमेंट, रँडम एरर. दीज एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन्स और विच आर द कंडिशन. एक्झाम्पल, चेंज इन टेम्परेचर, देन विंड स्पीड, voltage while performing the experiment. So while performing the experiment there are certain physical quantities which cannot be controlled. ते आपण कंट्रोल करू शकत नाही. They are beyond the control of person performing the experiment. So in that case this error is introduced, and therefore such type of error cannot be minimized completely. ह्याचं कारण काय असू शकतं, these errors are introduced due to variation in conditions while performing the experiment. And second point is these errors may be positive or negative. या ठिकाणी दोन्ही. बरं, ह्याचे काय क्वेश्चन येऊ शकतो या ठिकाणी मग इथं, व्हॉट इज एरर अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ एरर, किंवा व्हॉट इज सिस्टमॅटिक एरर अँड व्हॉट इज रँडम एरर, किंवा स्टेट द डिफरन्स बिटवीन सिस्टमॅटिक एरर अँड रँडम एरर.
नेक्स्ट पॉईंट इज द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर. त्याला टाईप्स पण म्हणता येईल, पण आता नवीन ह्याच्यामध्ये माहिती सोर्सेस दिले. जुन्या ह्याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये त्याला टाईप्स म्हणलं होतं, इथं काय दिलं आहे सोर्सेस ऑफ एरर. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर. जसं आपण इथं मगाशी बघितलं सोर्सेस ऑफ द सिस्टमॅटिक एरर काय काय ह्या ठिकाणी आपण बघितलं. ह्या ठिकाणी इथं फॉल्टी इन्स्ट्रुमेंट, इनकरेक्ट मेजरमेंटल प्रोसिजर, केअरलेसनेस. तेच पण इथं आपलं एक्सप्लेन करायचं होतं. त्यात क्वेश्चन काय असू शकतो त्या ठिकाणी, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर अँड हाऊ दीज एरर्स कॅन बी मिनिमाइज. म्हणजे सिस्टमॅटिक एरर कुठल्या कारणामुळे येऊ शकतो, तो आपला कसा मिनिमाइज करता येऊ शकतो. नंबर 1 इज द इन्स्ट्रुमेंटल एरर. नेम इट सेल्फ सेलेक्ट दॅट. हिअर instrument is defective. But this error arises due to faulty instrument. म्हणजे if the instrument is designed or it is constructed faulty, then this error introduced. So this error arises or it is introduced due to faulty construction of instrument or defective calibration. Calibration म्हणजे काय, आपण जर एखादी स्केल घेतली, स्केल आणि त्या स्केलवर जे डिव्हिजन्स असतात त्या डिव्हिजन्स आपण जास्त त्याच्यावर मार्क करतो त्याला म्हणायचं असतं कॅलिब्रेशन. मार्किंग ऑफ द डिव्हिजन दॅट इज कॉल्ड एज कॅलिब्रेशन. याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, इफ द डिव्हिजन्स ऑन द मीटर स्केल आर नॉट इक्विडिस्टंट. म्हणजे आपल्या स्केलवर जे डिव्हिजन्स असतात मिलीमीटरच्या त्या जर एक समान अंतरावर नसतील, देन दिस टाईप ऑफ एरर इज इंट्रोड्यूस बिकॉज दिस एरर इज ड्यू टू द फॉल्टी किंवा डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन. थर्ड पॉईंट काय सांगता येईल आपल्याला ह्या ठिकाणी याच्याविषयी सिस्टमॅटिक एररविषयी, सच एरर कॅन बी मिनिमाइज बाय टेकिंग द सेम मेजरमेंट विथ द हेल्प ऑफ अनदर ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्हाला जर एखादं एरर जर डिफेक्टिव्ह वाटत असेल कॅलिब्रेशनमध्ये म्हणा किंवा त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, तर तुम्ही काय करायचं, इन्स्ट्रुमेंट न यूज करता देन यूज अनदर ॲक्युरेट ऑर करेक्ट इन्स्ट्रुमेंट अँड टेक द मेजरमेंट. सो दीज आर द 3 पॉईंट्स अबाउट द सोर्सेस ऑफ systematic error. So this is the sources of system. मधला पहिला काय बघितला आपण इथं, instrumental error. Now we will see next one. Error due to imperfection in experimental technique. So this is the another reason or another source of systematic error. काय इथं, इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंट टेक्निक तुम्हाला कसं काय घ्यायचं असेल किंवा तुम्हाला मेथड जर माहीत नसेल जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो त्याला, तर ह्या ठिकाणी हा एरर येऊ शकतो. ह्या ठिकाणी ह्याचं काय सांगितलं आहे, दिस एरर इज ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्ही जे काही तुमचं इन्स्ट्रुमेंट असेल तुम्ही जर व्यवस्थित जर सेट केलं नसेल, इफ द इन्स्ट्रुमेंट इज सेट डिफेक्टिव्हली, सदोष पूर्ण असेल, तर ह्या ठिकाणी हा एरर येऊ शकतो. ह्या ठिकाणी याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, व्हाईल मेजरिंग द व्हर्टिकल हाईट द स्केल इज नॉट हेल्ड व्हर्टिकल, देन दिस एरर इज इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्हाला एखादी व्हर्टिकल हाईट मोजायची अशी व्हर्टिकल हाईट, आणि व्हर्टिकल हाईट मोजत असताना तुम्ही जे स्केल आहे ही स्केल तुम्ही परफेक्ट व्हर्टिकल कंडिशनमध्ये हेल्ड केली पाहिजे. तुम्ही जर इन्क्लाइन अशी तिरकी जर धरली तर मेजरमेंटमध्ये एरर हा येणार. म्हणजे काय झालं, दिस इज द एक्सपेरिमेंटेड टेक्निक तुमचं इथं चुकलं, देअरफॉर दिस एरर इज इंट्रोड्यूस. आणि हा एरर कसा काय सांगता येईल आपल्याला, मग हा एरर आपला कसा मिनिमाइज करता येईल, थर्ड पॉईंटमध्ये सांगितले, फॉलोइंग द प्रॉपर प्रोसिजर दिस एरर कॅन बी मिनिमाइज. जे काही प्रॉपर प्रोसिजर असेल, जे काही करेक्ट टेक्निक असेल, हे करेक्ट टेक्निक किंवा प्रॉपर प्रोसिजर तुम्ही जर फॉलो केली, देन दिस एरर कॅन बी मिनिमाइज. नाव द थर्ड अँड द लास्ट वन इज द पर्सनल एरर. नावच यायचं पर्सनल, म्हणजे जो एक्सपेरिमेंट काय करतो परफॉर्म करत असतो त्याच्यामुळे हा एरर येऊ शकतो. याचं काय कारण सांगितलं आहे, दिस एरर इज कॉज्ड or introduced due to fault of the observer किंवा केअरलेस इन टेकिंग द ऑब्झर्वेशन एक्सेट्रा. याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, सपोज द स्टॉप वॉच इज नॉट स्टार्टेड. म्हणजे तुम्हाला जेव्हा समजा एखादा पेंडुलम आहे आणि त्या पेंडुलमला तुम्हाला त्याचा पिरियड मोजायचा, म्हणजे एक ऑसिलेशनसाठी लागले तुम्हाला असं वेळ मोजायचा. इथं तुम्ही काय केलं पाहिजे, ज्या मोमेंटला तुम्ही तो पेंडुलम रिलीज करतात त्याच मोमेंटला तुम्ही स्टॉप वॉच चालू केलं पाहिजे. नाही केलं तर एरर येतो. सपोज द स्टॉप वॉच इज नॉट स्टार्टेड at the same time when the pendulum is released, then this error is introduced. या ठिकाणी हे सगळं हे कारण आहे या ठिकाणी. आता हा एरर कसा कमी करायचं, मग बाय टेकिंग द प्रॉपर केअर वाईल टेकिंग द ऑब्झर्वेशन दिस एरर कॅन बी मिनिमाइज. म्हणजे जो काही पर्सन असेल त्यानं काय केलं पाहिजे, एक्सपेरिमेंट करत असताना प्रॉपर केअर घेतली पाहिजे. सो दिस एरर कॅन बी मिनिमाइज.
ह्याच्यावर तुम्हाला काय क्वेश्चन येऊ शकतो या ठिकाणी मग व्हॉट आर द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर अँड हाऊ द सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज. थँक्यू.